आजचा विषय थोडा प्रायव्हेट आहे, पण खूप महत्त्वाचा आहे. अनेक जोडपी काही गोष्टी मित्रांकडून, इंटरनेटवरून किंवा चुकीच्या सल्ल्यांमधून शिकतात आणि त्यामुळे भीती, वेदना किंवा गैरसमज निर्माण होतात. योग्य माहिती असेल तरच नातं सुरक्षित, आरामदायक आणि आनंददायी राहते. लग्नानंतर किंवा रिलेशनशिपमध्ये असताना अनेक जोडपी वेगवेगळ्या सेक्शुअल पोझिशन्सबद्दल ऐकतात. त्यात रिअर एंट्री किंवा मागून इंटिमेसी साधण्याची पद्धतही येते. पण हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की कोणतीही पोझिशन ही कंपल्सरी नाही. सेक्समध्ये सर्वात महत्त्वाचा नियम आहे दोघांची संमती आणि आराम. सर्व प्रकारच्या इंटिमेसीमध्ये शरीराची आणि मनाची तयारी, विश्वास आणि संवाद हाच फाउंडेशन असतो. सर्वात आधी शरीर समजून घेणं गरजेचं आहे. स्त्रीच्या शरीरात योनिमार्ग लवचिक असतो, पण तो ताणला गेला किंवा अचानक दबाव आला तर वेदना होऊ शकतात. काही पोझिशन्समध्ये प्रवेशाचा कोन बदलतो आणि त्यामुळे जास्त खोल संवेदना जाणवू शकतात. काही महिलांना ही पोझिशन आरामदायक वाटते, तर काहींना डिस्कम्फर्ट किंवा वेदना होऊ शकतात. म्हणूनच सगळ्यांना आवडतं किंवा सगळ्यांना जास्त आनंद होतो हा गैरसमज आहे. घाई करू नये हे सर्वात महत्त्वाचं आहे. पुरुष थेट मुख्य क्रियेकडे जातात, पण शरीर आणि मन तयार नसेल तर डिस्कम्फर्ट होतो. पुरेसा वेळ फोरप्लेसाठी देणं गरजेचं आहे. फोरप्ले म्हणजे फक्त वेळ घालवणं नाही, ते शरीराला नैसर्गिकरित्या रिलॅक्स करतं, लुब्रिकेशन वाढवतं आणि भीती कमी करतं. लुब्रिकेशन म्हणजे ओलावा. काही वेळा नैसर्गिक ओलावा कमी असतो, कारण ताण, थकवा, हार्मोनल बदल किंवा भीती यामुळे. अशा वेळी अतिरिक्त वॉटर बेस्ड लुब्रिकंट वापरणं सुरक्षित असतं. ड्रायनेस असताना संबंध ठेवल्यास जळजळ, सूज किंवा जखम होऊ शकतात. आणि लक्षात ठेवा, वेदना म्हणजे शरीर सांगतंय थांबा. रिअर एंट्री पोझिशनमध्ये कंट्रोल आणि कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. या स्थितीत चेहरा समोर नसतो, त्यामुळे वर्बल कम्युनिकेशन जास्त आवश्यक असतं. ठीक आहे ना, हळू का, थांबू का असे प्रश्न विश्वास वाढवतात. सेक्स हा अंदाजाचा खेळ नाही, तो संवादाचा भाग असतो. या पोझिशनमध्ये सुरुवात करताना हालचाली खूप हळू असाव्यात. शरीराला सवय होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. अचानक जोर देणं किंवा खोल हालचाली करणं वेदनादायक ठरू शकतात. विशेषतः जर पार्टनर रिलॅक्स नसेल तर स्नायू ताणलेले असतात आणि त्यामुळे अस्वस्थता वाढते. भावनिक सुरक्षितता ही शारीरिक सुरक्षितते इतकीच महत्त्वाची आहे. काही महिलांना या पोझिशनमध्ये कमी भावनिक कनेक्शन वाटू शकतं, कारण चेहरा दिसत नाही. त्यामुळे मध्ये मध्ये स्पर्श, हात धरून ठेवणं, नंतर जवळ घेणं या गोष्टी नात्यातील विश्वास वाढवतात. सेक्स हा फक्त शरीरांचा संपर्क नाही, तो भावनांचाही संपर्क असतो. एक मोठा गैरसमज म्हणजे ही पोझिशन जास्त आनंद देतेच. प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीची शरीर रचना वेगळी असते. काहींना आराम वाटतो, काहींना अस्वस्थता. म्हणून तुलना करायची गरज नाही. चित्रपट, इंटरनेट किंवा मित्रांच्या गोष्टी या वास्तव नसतात. खरा अनुभव हा दोन व्यक्तींमध्ये वेगळा असतो. कधीही खालील परिस्थितीत ही पद्धत टाळावी. जर पार्टनरला वेदना होत असतील, जर लुब्रिकेशन कमी असेल, जर तिला भीती, ताण किंवा अनिच्छा वाटत असेल, जर प्रसूतीनंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी विश्रांती सांगितली असेल. शरीराचा आदर करणं म्हणजे नात्याचा आदर करणं. संमती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. लग्न झालं म्हणून कायम संमती असते असं नाही. प्रत्येक वेळेस दोघांनाही ठीक वाटणं आवश्यक आहे. जबरदस्तीने केलेला संबंध हा शारीरिकच नाही तर भावनिक दुखापतही देतो. पुरुषांसाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्टनर रिलॅक्स आहे का याकडे लक्ष द्या. तिचं शरीर स्टिफ झालंय का? श्वास वेगाने चाललाय का? आवाजात ताण आहे का? हे सगळं संकेत असतात. सेक्समध्ये जिंकणं नाही, दोघांनी आनंद घेणं असतं. महिलांसाठी डिस्कम्फर्ट असेल तर सांगायला अजिबात संकोच करू नका. शांत राहणं म्हणजे सहमती नाही. तुमचं शरीर तुमचं आहे. सुरक्षिततेसाठी कॉन्डोम वापरणं महत्त्वाचं आहे. कोणतीही पोझिशन असो, STI पासून संरक्षण आणि गर्भनिरोधक
सुरक्षितता ही प्राथमिकता. जर वारंवार वेदना होत असतील, जळजळ, रक्तस्राव किंवा भीतीमुळे संबंध ठेवताना त्रास होत असेल तर गायनेकॉलॉजिस्ट किंवा सेक्शुअल हेल्थ स्पेशलिस्ट यांचा सल्ला घ्यावा. हे लाजेचं नाही, आरोग्याचं आहे. रिअर एंट्री पोझिशनमध्ये सुरक्षितता, आराम आणि विश्वास हाच सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सुरुवातीला खूप हळू सुरू करा. शरीराला सवय व्हायला वेळ द्या. संवाद करा. पार्टनरला सतत विचारा की ठीक आहे का, हळू करावं का, थांबू का. हळूहळू शरीरातील संवेदना जाणून घ्या. कोणते मूव्हमेंट कम्फर्टेबल आहे ते समजून घ्या. फोरप्लेमध्ये मसाज, किस, जेंटल टच यांचा समावेश करा. हे शरीराला रिलॅक्स करतात, लुब्रिकेशन वाढवतात आणि इंटिमेसी अधिक एन्जॉयबल करतात. कोणतीही चुकीची माहिती घेतली तर डिस्कम्फर्ट किंवा इंजरी होऊ शकतो. म्हणून मिथ बस्टिंग करणे आवश्यक आहे. रिअर एंट्री हा ऑटोमॅटिक जास्त प्लेजर देतो असं नाही. प्रत्येक व्यक्तीची बॉडी ॲनॅटमी वेगळी आहे. काहींना डीप पेनिट्रेशन कम्फर्टेबल असतो, काहींना नाही. तुलना करू नका. इंटरनेट, मूव्हीज किंवा फ्रेंड्स स्टोरीज रिॲलिटी नाही. खरा अनुभव हा 2 व्यक्तींमध्ये वेगळा असतो. याचा अर्थ असा की कम्युनिकेशन, कन्सेंट आणि कम्फर्ट हाच सर्वोच्च आहे. रिअर एंट्री करताना इमोशनल बॉन्डिंग देखील मेंटेन करणे महत्त्वाचं आहे. चेहरा समोर नसल्यामुळे काही महिलांना कम कनेक्शन वाटू शकतो. त्यामुळे मध्ये मध्ये हग करा, फेस टच करा, जेंटल करेस करा, हँड होल्ड करा, जवळ येऊ द्या. हे इमोशनल इंटिमेसी वाढवतात. सेक्स फक्त बॉडी कॉन्टॅक्ट नाही, इमोशन कॉन्टॅक्ट देखील आहे. रिअर एंट्री करताना हळूहळू सुरू करा. सडन थ्रस्ट टाळा. लुब्रिकेशन कमी असल्यास वॉटर बेस्ड लुब्रिकंट वापरा. ड्रायनेस असताना इंटिमसी होल्ड करू नका. पेन किंवा डिस्कम्फर्ट आले तर थांबा. संवाद करा. सिग्नल ऑब्झर्व करा. पार्टनर कम्फर्टेबल आहे की नाही हे कॉन्स्टंट चेक करा. रिअर एंट्री पोझिशनमध्ये कम्युनिकेशन हाच मुख्य फॅक्टर आहे. वर्बल क्वेश्चन्स, फीडबॅक आणि रिअश्युरन्स खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे ना, हळू करू का, थांबू का असे विचारणे आवश्यक आहे. सुरक्षितता आणि बॉडी रिस्पेक्ट हे नात्याचा रिस्पेक्ट आहे. कोणत्याही स्थितीत सेक्शुअल ॲक्टिव्हिटी फोर्स्ड असू नये. कन्सेंट प्रत्येक वेळेस आवश्यक आहे. ट्रस्ट आणि म्युच्युअल रिस्पेक्टवर इंटिमसी तयार होते. सेक्स हा परफॉर्मन्स किंवा कॉम्पिटिशन नाही, तो प्लेजर, ट्रस्ट आणि बॉन्डिंग एक्सपिरियन्स आहे. प्रॉपर लुब्रिकेशन, सेफ सेक्स प्रॅक्टिसेस, कॉन्डम वापरणे, STI प्रोटेक्शन, गर्भनिरोधक यावर लक्ष द्या. रेग्युलर पेन, ब्लीडिंग, डिस्कम्फर्ट आल्यास मेडिकल हेल्प घ्या. हे लाजेचं नाही, हेल्थ केअर आहे. रिअर एंट्री तसेच कोणतीही पोझिशन दोघांसाठी कम्फर्टेबल, सेफ आणि इमोशनली सॅटिस्फाईंग असावी. सेक्स म्हणजे ट्रस्ट, कम्युनिकेशन, इमोशनल बॉन्डिंग आणि फिजिकल प्लेजरचा एक्सपिरियन्स आहे. मूव्हीज किंवा इंटरनेटच्या मिथ्सवर विश्वास ठेवू नका. रिअल एक्सपिरियन्स प्रत्येक जोडप्यासाठी वेगळा असतो. रिअर एंट्रीमध्ये इमोशनल कनेक्शन मेंटेन करणे, डायलॉग, रिअश्युरन्स, जेंटल टच, हँड होल्ड, हग, फेस टच, मसाज, किस, फोरप्ले, लुब्रिकेशन, बॉडी रिस्पेक्ट, सेफ सेक्स, कॉन्डम, कॉन्सेंट हे सर्व घटक आहेत. शरीर आणि मन रिलॅक्स नसेल तर इंटिमेसी एन्जॉयबल होत नाही. सडन मूव्हमेंट्स, फोर्स्ड पेनिट्रेशन, लो लुब्रिकेशन, पेन या सगळ्या गोष्टी टाळा. रेग्युलर सेक्शुअल हेल्थ चेकअप, गायनोकॉलॉजिस्ट किंवा सेक्शुअल हेल्थ स्पेशलिस्ट सल्ला घ्या. हे शेमफुल नाही, हे रिस्पॉन्सिबल बिहेवियर आहे. रिअर एंट्री ही टेक्निक प्रॉपर कम्युनिकेशन, ट्रस्ट, कॉन्सेंट, कम्फर्ट, इमोशनल बॉन्डिंग, सेफ्टी, लुब्रिकेशन आणि पेशन्सवर आधारित आहे. हे लक्षात ठेवूनच ही पोझिशन एक्सप्लोर करा. रिअर एंट्री सेक्स हा जिंकायचा खेळ नाही, तो दोघांसाठी प्लेजर आणि बॉन्डिंग एक्सपिरियन्स आहे. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण विषय उपयुक्त वाटला तर कृपया व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रामाणिक, आदरयुक्त सेक्स एज्युकेशनसाठी सबस्क्राईब करा.